आणि खूप हॅपी आहे. आणि सुरुवातीला मला एक छोटीशी गाठ होती पिशवीमध्ये. त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, की तुम्हाला 6 महिने रेग्युलर तुम्हाला चेकअपला यावं लागेल. फॉलिकल स्टडी होता माझा. तुम्हाला पिरियड आल्यानंतर 5व्या दिवशी जी सोनोग्राफी होती आपली फॉलिकल स्टडीची त्याच्यासाठी यावे लागेल आणि इंजेक्शन वगैरे घ्यावे लागेल. कारण मला पिरियड रेग्युलर नव्हती. मला 2-2, 3-3 महिन्यांनी पिरियड यायची. ते सुद्धा डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला पिरियडच येत नव्हती. आणि अशामध्ये वाढलेलं वजन होतं त्यामुळे ती गाठ तयार झाली होती असं डॉक्टरने सांगितलं. वजन कमी करा. पण चालून बघितलं, सगळं केलं, वजन काही कमी होत नव्हतं. कारण खाण्यापिण्याच्या सवयी माहिती नव्हतं, पाणी किती प्यायचं, झोप किती घ्यायचं. आणि अशातच मला डॉक्टरने सांगितलं, की तुमच्या पिशवीमध्ये जी गाठ झालेली आहे ती एक तर कॅन्सरची असू शकते किंवा तुम्हाला पिशवी काढावी लागेल. आणि त्यावेळेस मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि त्या औषधं आणि गोळ्यांनी मला जास्त त्रास व्हायला लागला. वजन परत वाढायला चालू झालं. अंगावरती केस आले होते आणि कंबर दुखायची, पाय दुखायचे, चालताना खूप त्रास व्हायचा. म्हणजे एक जरी जिना चढला, म्हणजे 10 पायऱ्या आहेत आमच्या इथे, तरी सुद्धा मला धाप लागायची. आणि पहिली गाठ आल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं होतं, की इंजेक्शन आणि गोळ्यांनी ती बरी होईल. पण दुसऱ्या महिन्यामध्ये मी परत जेव्हा सोनोग्राफीला गेले, त्यावेळेस डॉक्टरांनी ती माझी जी 12 ची गाठ होती, ती परत वाढून त्याच्यामध्ये 2 गाठी तयार झाल्या. आणि परत मला एक शॉक बसला, की डॉक्टरनी सांगितलं, की ती गाठ एक तर कमी होऊ शकते किंवा आपण एकदा चेकअपला घेऊन जाऊयात, की ती कॅन्सरची आहे का बघूया. आणि त्याच महिन्यामध्ये मला परत 3 गाठी, अशा 4 गाठी 42 च्या ज्या मोठ्या गाठी असतात गोटी एवढ्या, तेवढ्या गाठी झाल्या होत्या आणि त्या दगडासारख्या कडक झाल्या होत्या. आणि डॉक्टरनी सांगितलं, की तुम्हाला आता चान्स नाहीये. एक तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकत नाही किंवा तुम्हाला पिरियडच येणार नाही. त्यांनी मला सांगून टाकीतलं होतं, की 90% तुम्हाला गोळ्या, औषधं आणि इंजेक्शन हे घेतल्याशिवाय तुम्हाला पिरियड येणार नाही किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकत नाहीये. आणि अशामध्येच मी जास्त टेन्शनमध्ये गेले. आणि मला गुरुवार होता, नेहरकर सर ज्यावेळेस पुण्यात आले होते जूनमध्ये, त्यावेळेस माझ्या आईचं सुद्धा चेकअप होतं संधिवातामुळे. त्यावेळेस मला गिरिजा मॅडमनी सांगितलं, की "मॅडम तुमचं सुद्धा वजन वाढलेलं आहे." मी माझ्या कुठल्याच गोष्टी त्यांना सांगितलं नव्हतं, की मला काय त्रास आहे. पण ज्यावेळेस मी वर्कआउट चालू केलं, आपला आहार चालू केला, 5 किलो वजन कमी झालं. लोकांचे सकाळचे अनुभव ऐकत होते, मेडिटेशन करत होते आणि खूप छान रिझल्ट मला आला. जो मला अजून 4 महिने हॉस्पिटलला जाऊन मला चेकअप करायला सांगितलं होतं. मी कारण की कॉलवरती सांगतात, की डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या बंद, आपला आहार आणि फॉर्म्युला 2 सगळं घेत होते. आणि फक्त गिरिजा मॅडमनी सांगितलं, जे माझे कोच मला सांगतील तेवढं मी कॉलवरती ऐकत होते. सरांनी जेवढं सांगितलं, मॅडमनी सांगितलं तेवढं मी करत होते, वर्कआउट करत होते. आणि खूप छान असा रिझल्ट माझा आला, की जो मला डॉक्टरनी सांगितला होता, की तुमचं वजन कमी होऊ शकत नाहीये. एक तर तुमचं खाणं व्यवस्थित नाहीये, तुमच्या गोळ्या पण चालू आहेत. ते मला माहित होतं, की गोळ्यांनी मला त्रास होतोय. पिशवीमध्ये गाठी आहेत. आणि मी सगळं म्हणजे सोपून टाकलं होतं देवावरती, की नाही, मला माहिती की मी इथे चांगलीच होणार. आणि फक्त विश्वास ठेवला, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलं. आणि जे मला 4 महिने वरती जायचं होतं अजून हॉस्पिटलला, मी ते व्हिजिट बंद केलं. आणि फक्त आपल्या कॉलवरती येऊन मला 2 महिने झालते. दुसऱ्या महिन्यात मी फॉर्म्युला 2 घेतला. तिसऱ्यामध्ये ज्यावेळेस मला पिरियड आली, पोटामध्ये माझ्या खूप भयंकर दुखलं. पिरियड आल्यानंतर ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेले, गिरिजा मॅडमला म्हटलं, की मी जाऊन येते. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी मला चेकअप केलं आणि डॉक्टरांनी त्यावेळेस मला प्रचंड म्हणजे क्वेश्चन मार्कांनी पाहिलं माझ्याकडे. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की तुमच्या पिशवीमध्ये एकही गाठ नाहीये. ती कशी काय बरी झाली? कुठलं हॉस्पिटल केलं? त्यावेळेस मी इतकी आनंदी होते. आणि तेव्हापासून तर आता जवळ-जवळ 2 वर्ष होतील या कॉलवरती मला. मला अजून असंही झालं नाही, की मी डॉक्टरांची कुठली गोळी खाल्ली आहे किंवा हॉस्पिटलची कुठली एक व्हिजिट केलेली आहे. मला आत्तापर्यंत पिरियड व्यवस्थित येतीये, डे टू डेट येतीये. नॉर्मल जसं आपल्या लेडीजला जातं तसंच मला म्हणजे त्रास काहीच होत नाहीये. एकदम छान आणि खूप छान हॅपी फॅमिली आहे. माझी चिडचिड खूप व्हायची. म्हणजे मी त्रास दिलेला आहे घरी सुद्धा. अ, वजन वाढलेलं असल्यामुळे खूप साऱ्या तक्रारी होत्या आणि लेडीजच्या तक्रारी ह्या त्यांना माहिती असतात. पण थँक म्हणेल या फॅमिलीला, की खूप छान असं मला याच्यावरती मार्गदर्शन भेटलं. आणि थँक सर आणि